Good morning, students. Page number 73, example number 6, journal pathway आपण. Journalize the following transaction in the books of Rajwade Trading Company. 2019 May. कॉलम आखून घ्यायचे पाहिजे. जर्नल ऑफ राजवाडे ट्रेडिंग कंपनी. डेट पर्टिक्युलर्स LF डेबिट अमाऊंट रुपीज क्रेडिट अमाऊंट रुपीज. डेट कॉलममध्ये 2019 मे आधीच लिहून ठेवायचे. मे 1 स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 1 lakh. 1 लाखांनी व्यवसायाला सुरुवात केली. बँक बॅलन्स 2 lakh अँड बिल्डिंग रुपीज 2 lakh. डेबिट वॉट कम्स इन नियमानुसार डेबिट द्यायचे. कॅश अकाउंट डेबिट 1 lakh, बँक अकाउंट डेबिट 2 lakh, बिल्डिंग अकाउंट डेबिट 2 lakh, टू कॅपिटल अकाउंट हे सगळ्यांची बेरीजच लिहायची 5 lakh. बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, बँक बॅलन्स अँड बिल्डिंग. 3 मे परचेस गुड्स फ्रॉम राम ऑफ रुपीज 50,000 ॲट 18% GST. 18% GST काढायचे. 50,000वरती पहा. 50,000 गुणिले 18 100 करायचे. हे 2 शून्य कट करायचे. 500 गुणिले 18 म्हणजे 9,000 येईल. 9,000चे आपल्याला 9% करायचे. 18% म्हणजे 9% म्हणजे 2ने भागायचं म्हणजे 4,500. 4,500 परचेस गुड्स आहे. परचेसेस इज द एक्सपेन्सेस. नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार खरेदीच्या खर्चाला डेबिट. परचेसेस अकाउंट डेबिट 50,000. इनपुट CGST अकाउंट डेबिट 4,500. इनपुट SGST अकाउंट डेबिट 4,500 टू राम्स अकाउंट 59,000 याची टोटल इथे लिहायची. बिईंग परचेस गुड्स फ्रॉम राम फॉर कॅश ॲट 18% GST. नंतर नंबर 5 मे. 5 मे sold goods to Rakesh of rupees 70,000 at 18% GST from for cash. 70,000च्या 18 100 करायचे. 2 शून्य कट करायचे. 700 गुणिले 18 12,600 येईल. याचे निम्म करायचे 9% म्हणजे 6,300 6,300 येईल. सोल्ड गुड्स आहे म्हणून आपल्याकडे कॅश आली. कॅश अकाउंट डेबिट 82,600 हे नंतर लिहायचे. टू सेल्स अकाउंट 70,000. टू आउटपुट CGST अकाउंट 6,300. टू आउटपुट SGST अकाउंट 6,300 याची टोटल करायची. ही टोटल केल्यानंतर इथे येईल ती 82,600. बिईंग सोल्ड गुड्स टू राकेश फॉर कॅश ॲट 18% GST. 7 मे पेड फॉर रिपेअर्स रुपीज 5,000. रिपेअर्स खर्च आहे त्याला डेबिट द्यायचं आहे. नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार रिपेअर्स अकाउंट डेबिट 5,000 टू कॅश अकाउंट 5,000 बिईंग पेड फॉर रिपेअर्स. त्यानंतर 18 परचेस गुड्स फ्रॉम मोहन ऑफ रुपीज 1 lakh ॲट 12% GST. 1 लाखावरती त्या ठिकाणी 12% काढायचे. 12,100 हे 2 शून्य कट करे. 1,000 गुणिले 12,000 येईल. 12,000चे निम्म करायचे. 6,000. परचेस गुड्स आहे पहा. परचेसेस खर्चाला डेबिट. परचेसेस अकाउंट डेबिट 1 lakh. इनपुट CGST अकाउंट डेबिट 6,000. इनपुट SGST अकाउंट डेबिट 6,000 टू मोहन्स अकाउंट 1 याची टोटल करायची 1,12,000. बिईंग परचेस गुड्स फ्रॉम मोहन ऑन क्रेडिट ॲट 12% GST. 20 मे पेड फॉर कन्व्हिनियन्स एक्सपेन्सेस रुपीज 7,000. वाहतुकीचा खर्च केला पहा 7,000. कन्व्हिनियन्स अकाउंट डेबिट खर्चाला डेबिट. नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार टू कॅश अकाउंट 7,000 बिईंग पेड फॉर कन्व्हिनियन्स. त्यानंतर 25 मे परचेस गुड्स फ्रॉम किशोर. इथं 10 तारखेचा व्यवहार घेतला नाही पाहिजे. नीट लक्ष द्या. प्लेस अँड ऑर्डर विथ रणवीर अँड सन्स फॉर गुड्स रुपीज 6,000 ॲट 12% GST. प्लेस अँड ऑर्डर असेल तर घ्यायचं नाही ते. कारण नुसत्या ऑर्डरला काही महत्त्व नाही. माल खरेदी नाही, विक्री नाही, काहीच नाही. नुसत्या ऑर्डरला महत्त्वनंच म्हणून हे ट्रान्झॅक्शन घ्यायचं नाही. 10 मेचं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपलं चाललं आहे पहा 25चं. परचेस गुड्स फ्रॉम किशोर ॲट ऑफ रुपीज 50,000 ॲट 28% GST अँड पेड हाफ द अमाऊंट बाय चेक. अर्धी रक्कम चेकने दिली. 28% GST काढायचं. 50,000 गुणिले 28,100 हे 2 शून्य गेले. 500 गुणिले 28 करायचं आहे.
त्या ठिकाणी 14,000 येईल. त्याच्या अर्धा 28% म्हणजे त्या ठिकाणी 14 करायचं आहे, म्हणजे 14,000ला 2ने भागायचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी 14 14 28 येईल. 7,000 येईल. अर्धी रक्कम कॅशने दिलेली आहे. परचेसेस अकाउंट डेबिट 50,000, इनपुट CGST अकाउंट डेबिट 7,000, इनपुट SGST अकाउंट डेबिट 7,000, टू किशोर अकाउंट 32,000, टू बँक अकाउंट 32,000. टोटल करायची म्हणजे 64 येईल. 7 आणि 7 14 आणि 50 64,000 येईल. अर्धी रक्कम म्हणजे अर्धी रक्कम चेकने दिली म्हणून इथं टू बँक आहे 32,000, आणि अर्धी रक्कम उधारीने म्हणून टू किशोरचा अकाउंट 32,000. being purchase goods from किशोर ऑन क्रेडिट अँड हाफ अमाऊंट पेड बाय चेक. त्यानंतर 30 मे परचेस मशिनरी ऑफ ₹50,000 ॲट 18% GST अँड, हे हाफ शब्द नाही आहे, अँड द अमाऊंट पेड इमिजिएटली बाय चेक. 50,000चे 18% करायचे आहे. 50,000 गुणिले 18 100 हे शून्य कट करायचे. 500 गुणिले 18 म्हणजे 9,000 येईल. 9,000चे निम्म करायचे, 9% काढायचं आपल्याला. 18चे निम्म करायचं 18%च्या, मग 4,500 4,500 येईल. परचेस मशिनरी डेबिट वॉट कम्स इन नियमानुसार मशिनरी आपल्याकडे आली. मशिनरी अकाउंट डेबिट 50,000, इनपुट CGST अकाउंट डेबिट 4,500, इनपुट SGST अकाउंट डेबिट 4,500, टू बँक अकाउंट चेकने पैसे दिले. टोटल करायची 59,000. being purchase मशिनरी फॉर कॅश ॲट 18% GST. आणि त्यानंतर 31 मे विड्रीव फ्रॉम बँक ₹10,000 फॉर पर्सनल. बँकेत पैसे काढले खाजगी कामासाठी. ड्रॉइंग अकाउंट डेबिट 10,000 टू बँक अकाउंट 10,000. being कॅश विड्रॉन फ्रॉम बँक फॉर पर्सनल यूज. खाजगी कामासाठी पैसे काढलेले. इथं पण नोटमध्ये दिलं आहे 10 तारखेचं. ट्रान्झॅक्शन डेटेड 10th मे इज हॅपनिंग ऑफ ॲन इव्हेंट अँड नॉट अ ट्रान्झॅक्शन. तर व्यवहार नाही आहे, हेन्स नो जर्नल एंट्री विल बी पास. 10 मेचं करायचं नाही, कारण नुसत्या ऑर्डरला महत्त्व नसते. 2-3 वेळा व्हिडिओ पाहायचा, समजून घ्यायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे.